नमस्कार. तर आत्ता आपण आहोत आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. सो आत्ता आपण पाहूया की फेसबुकच्या पेजवरती नेमकी ॲड कशा प्रकारे करायची. सो ते करण्यासाठी सगळ्यात पहिल्याला आपल्याला जायला लागेल की फेसबुकने तयार केलेल्या एका ॲड्स मॅनेजरच्या ऑप्शनवरती. तर हा ऑप्शन नेमका कुठे असतो? सो हा फेसबुकचा लोगो तुम्हाला दिसतोय. त्याच्या खाली जे फ्रेंड्स, पेजेस आणि ॲड्स मॅनेजर्स, हे ॲड्स म्हणजे दिसत नसेल तर तुम्ही सी मोरवरती क्लिक करा. सी मोरवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला ॲड्स मॅनेजर कदाचित दिसेल आणि कदाचित तुम्हाला ते वरती दिसत असेलच तर मी इथेच क्लिक करून तुम्हाला ॲड्स मॅनेजरमध्ये जायचं आहे. ओके, ॲड्स मॅनेजरमध्ये गेल्यावरती तुम्हाला बरेचसे ऑप्शन ओपन होतात फेसबुकला ॲड करण्यासाठी. ओके, सो नेमके ते कोणते कोणते ॲड्स ऑप्शन्स आहेत आपण ते आता पाहूया. ओके, तर आता आपण आलेलो आहे फेसबुकच्या ॲड्स मॅनेजरच्या स्क्रीनवरती. मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुम्ही पहिल्यांदाच ही फेसबुक ॲड करणार असाल किंवा कधी केली नसेल तर कदाचित तुम्हाला हे सगळं बघून थोडंसं डिफिकल्ट वाटेल, पण ह्याच्यामध्ये डिफिकल्ट वाटण्यासारखं काहीच नाही आहे. एकदम सिम्पल आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो. ओके, तर लक्ष देऊन ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. सगळ्यात पहिला पार्ट आहे हा कॅम्पेन, त्यानंतरचा पार्ट आहे ॲड सेट्स आणि त्यानंतरचा पार्ट आहे ॲड्स. फेसबुकला ॲड करण्यासाठी फेसबुकने 3 स्ट्रक्चरमध्ये ॲडला डिवाईड केलेलं आहे. एक कॅम्पेन, एक ॲड सेट आणि ॲड्समध्ये. सो कॅम्पेनमध्ये काय करायचं, ॲड सेटमध्ये काय करायचं आणि ॲड्समध्ये काय करायचं ते आपण आता पाहूया. ओके, आणि प्रात्यक्षिक पाहूया आपण. तर सगळ्यात पहिल्याला आपण आधी काय करायचं, आपल्याला क्रिएट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, क्रिएटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती आपल्याला अजून बरेचसे ऑप्शन ओपन होतात की फेसबुक तुम्हाला विचारतं की नेमकं तुम्हाला ॲड कोणत्या प्रकारची करायची आहे आणि ते कोणते प्रकार आहेत. तर फेसबुकने हे दिलेले आहेत, आपल्याला काही प्रकार ते दिलेले आहेत, ते समजून घेऊया आपण. ज्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे अवेअरनेस, त्यानंतर आहे कन्सिडरेशन आणि त्यानंतर आहे कन्व्हर्जन. अवेअरनेसमध्ये ब्रँड अवेअरनेस आणि रीच हे 2 ऑप्शन दिले आहेत. सो 2 प्रकारे तुम्ही ॲड करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला ब्रँड अवेअर, तुमच्या ब्रँडचं तुम्हाला नाव लाखो लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर तुम्ही ह्याचा ऑप्शन वापरू शकता. रीच म्हणजे तुम्हाला फार कमी पैशावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता. मित्रांनो लक्षात ठेवा, ह्या ऑप्शनमध्ये कदाचित तुम्हाला लाईक कमी येतील, तुम्हाला कमेंट्स कमी येतील, पण तुमची जाहिरात ही फार कमी पैशामध्ये, अगदी 100, 150, 200 ते 300 रुपयामध्ये 1000, 10,000, 20,000, 25,000 लोकांपर्यंत तुमची जाहिरात जाऊ शकते. आणि माझं एकच सांगणं, मी नेहमी एकच सांगतो की या सगळ्या ॲड खूप गरजेच्या आहेत, पण त्याच्या आधी महिन्यातून एकदा तरी तुम्ही ह्या 2 प्रकारच्या कुठल्या तरी ॲड वापरल्या पाहिजेच. तुमचं नावच लोकांना नाही कळलं तर पुढची मार्केटिंग तुम्ही कशी करणार. मी बऱ्याच फेसबुक मार्केटिंग करणारे जी माणसं आहेत किंवा जे नव्याने येतात ती लोक डायरेक्ट लीड जनरेशन, कन्व्हर्जन, ॲप इन्स्टॉल, व्हिडिओ व्ह्यूज ह्याच्यावरती जातात. जायलाच पाहिजे, मी नाही म्हणत नाही आहे, पण त्याच्या आधी निदान तुमच्या प्रोडक्टचं, तुमच्या कंपनीचं नाव लाखो लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ह्या 2 पद्धतीचा वापर महिन्यातून एकदा तरी करा, असं एक माझं सजेशन आहे. ओके, त्यानंतरचं आहे कन्सिडरेशन. कन्सिडरेशनमध्ये ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकमध्ये तुमचे एखादे ई कॉमर्स पोर्टल असेल, तुमची वेबसाईट असेल, तुमचं यूट्यूब चॅनल असेल किंवा तुमची अजून कुठली वेबसाईट लिंक असेल, त्यावरती लोकांना तुम्हाला जर घेऊन जायचं असेल तर तुम्ही या ट्रॅफिक या ऑप्शनचा वापर करू शकता. त्यानंतर आहे एंगेजमेंट. एंगेजमेंटमध्ये आपल्याला 3 प्रकार फेसबुकने दिलेले आहेत. ते कोणते प्रकार दिलेले आहेत की पोस्ट एंगेजमेंट, पेज लाईक आणि इव्हेंट रिस्पॉन्स. म्हणजे तुमच्या पोस्टला तुम्हाला लाईक पाहिजे, तुम्हाला कॉमेंट्स पाहिजे, तुम्हाला शेअरिंग पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही पोस्ट एंगेजमेंट हा ऑप्शन वापरू शकता. तुमचं पेज आहे, त्या पेजला तुम्हाला लाईक वाढवायचे आहेत तर तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता. तुमच्या इव्हेंटला रिस्पॉन्स पाहिजे असेल कुठल्याही फेसबुकच्या इव्हेंट्सला तर तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता. ओके, सो मी नेहमी सजेस्ट करतो की तुमच्या ब्रँड अवेअरनेस, तुमच्या रीचच्या तुम्ही जो ऑप्शन वापरलात तर त्यानंतर पेज लाईकचा ऑप्शन नक्की वापरा. पेज एंगेजमेंट, पोस्ट एंगेजमेंट तुम्ही नंतर वापरा, पण पेज लाईकचा ऑप्शन तुम्ही 100% वापरा. जर तुमच्या पेजला लाईक जास्त असतील तर तुम्हाला व्ह्यूज, तुम्हाला एंगेजमेंट जास्त येण्याची शक्यता खूप चांगली असते. त्यामुळे महिन्यातून एकदा पेज लाईकची जाहिरात हे ॲड कॅम्पेन वापरत जा. ओके, त्याच्या पुढचं बघूया आपण ॲप इन्स्टॉल. तुमचं एखादं ॲप असेल तर ते इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही जाहिरात ही करू शकता. फेसबुकला तुमचे व्हिडिओज असतील तर त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पोचवण्यासाठी तुम्ही ही जाहिरात वापरू शकता. लीड जनरेशन, या लीड जनरेशनमध्ये बघा फेसबुकला आपल्याला बरेच वेळेला काही फॉर्म भरायला येतात
आणि त्याला लिहिलंच आहे फॉर्म बाय फेसबुक. तर त्या प्रकारची ॲड करण्यासाठी तुम्ही हे कॅम्पेन वापरू शकता. म्हणजे तुम्हाला लोकांपर्यंत त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे आहे, त्यांचा डेटा घ्यायचा आणि त्यावरती नंतर तुम्हाला काम करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही ही जाहिरात वापरू शकता. मेसेजेस तुम्हाला फेसबुक मेसेंजरमध्ये जर कस्टमरला मेसेज घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्ही ही जाहिरात वापरू शकता. त्यानंतर तिसरा पार्ट आहे कन्व्हर्जन. कन्व्हर्जन म्हणजे तुम्हाला कन्व्हर्जन्स आहे, कॅटलॉग सेल्स आहे आणि स्टोर ट्रॅफिक आहे. ह्याच्यामध्ये कन्व्हर्जनमध्ये आपण काय बघतो, तर कन्व्हर्जनमध्ये तुमची जर ई कॉमर्स पोर्टल असेल तर डायरेक्ट खरेदी करण्यापर्यंत तुम्ही लोकांना इथे घेऊन जाऊ शकता. कॅटलॉग सेल तुमचं कधी कॅटलॉग तयार केलं असेल फेसबुकला त्यावरती लोकांना तुम्ही इथे घेऊन जाऊ शकता. आणि त्याचबरोबर तुमचं खरोखरचं एखादं फिजिकल तुमचं जर दुकान असेल तर त्या दुकानामध्ये लोकांना तुम्हाला जर आणायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही हा स्टोर ट्रॅफिकचा ऑप्शन वापरू शकता. सो मित्रांनो, आज आपण इथे बघूया एक कुठला तरी ऑप्शन वापरून बघूया. सो मी तर तुम्हाला सांगेन सगळ्यात पहिलं आपण इथे एंगेजमेंटचं ऑप्शन वापरूया आणि पेज लाईकच्या ऑप्शन वापरावं. तुम्ही जर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण की पेज आपण बनवलेलं आहे, तर सगळ्यात पहिलं आपण आपल्या पेजला लाईक्स वाढवूया. मित्रांनो लक्षात ठेवा की पेजला लाईक्स वाढवण्याचं तुम्ही जे ऑप्शन वापरता त्याच्या आधी त्या पेजवरती बऱ्यापैकी पोस्ट क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. तुमचं पेज जर खाली असेल तर त्याला लाईक फार कमी येऊ शकतात. पण तुमचं पेजमध्ये 10 ते 12 पोस्ट टाका, 20 एक पोस्ट टाका आणि त्यानंतर पेज लाईकच्या ऑप्शनला तुम्ही जाऊ शकता. सो आपण पेज लाईकच्या ऑप्शनला जाऊया. आता ह्याच्यामध्ये त्यांनी दिले नेम युअर कॅम्पेन. आपण मगाशीच बघितलं की 3 प्रकारामध्ये आपल्याला करायचं आहे की पहिलं कॅम्पेन, नंतर ॲड सेट, नंतर ॲड. तर कॅम्पेनमध्ये आपल्याला ह्या जाहिरातीला नाव द्यायचं. तुम्ही काय नाव देऊ शकता, तर तुम्ही पेज लाईक असं नाव देऊ शकता, तुमच्या ज्या पेजचं नाव आहे ते. ओके. त्यानंतर तुम्हाला ॲड सेटमध्ये तुम्हाला नाव द्यायचं आहे तर तुम्ही तुमचं नाव देऊ शकता. आता मी देतो समजा मराठी मास्तर असं नाव देते पेज. समजा तुमचे 4-5 पेज असतील तर तुम्ही पेजचं नाव देऊ शकता. आणि ॲडमध्ये ॲक्च्युअली जाहिराती तुमची इथे करते तर तुम्ही त्या इथे तारीख टाकू शकता की बाबा डेटेड जी तारीख असेल ती तो महिना असेल तर तुम्ही टाकू शकता सप्टेंबर. तर मी सप्टेंबर टाकतो. ओके. आपण डेट काढून टाकूया, सप्टेंबर असं लिहिलं म्हणजे तुम्हाला कळतं की बाबा ही पेज लाईकची जाहिरात आहे, ज्यावर मराठी मास्टर पेजसाठी केलेली जाहिरात आहे आणि सप्टेंबर महिन्यातली ही जाहिरात आहे. ओके. म्हणजे याच्यामध्ये असं होऊ शकतं की पेज लाईकमध्ये तुम्ही भरपूर मराठी मास्टर पेज ॲड केल्यात पण एक सप्टेंबरला केली, मग तुम्ही दुसरी ॲड कराल ऑक्टोबरमध्ये करता तर ऑक्टोबरचं नाव टाका, मग नोव्हेंबर नाव टाका. अशा प्रकारे तुम्हाला इथे नाव द्यायचं आहे. ओके. सो आपण इथे कंटिन्यू करूया. कंटिन्यू केल्याच्या नंतर आपल्याला असा प्रकारचा एक इंटरफेस येतो. ह्याच्यामध्ये काय नेमकं, तर सगळ्यात पहिलं आपलं कॅम्पेनने आपण जे म्हटलं पेज लाईक, सोशल ॲड कॅटेगरी, स्पेशल ॲड कॅटेगरी. सो इथे आपल्याला काहीच करायचं नाही आहे. त्यानंतर बाईंग टाईप ॲक्शन. त्या ॲक्शनमध्ये आपण काय दिलेलं आहे, पेज लाईक. तुम्ही पुन्हा इथे जर तुम्हाला चेंज करायचं आहे तर तुम्ही चेंज करू शकता पण त्याची काही गरज नाही. शो मोर ऑप्शनमध्ये पाहूया आपण काय आहे ते. ओके. शो मोर ऑप्शनमध्ये कॅम्पेन स्पेंडिंग लिमिट. ओके. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की बऱ्याच जणांचा असा एक फीडबॅक आहे मला येतो की आम्ही ॲड लावतो पण आमचे पैसे लगेच संपतात. का संपतात, तर ती लोक ह्या कॅम्पेनला स्पेंडिंग लिमिट हे ॲड करत नाही. तर माझं नेहमी म्हणणं आहे की स्पेंडिंग लिमिट काहीतरी ॲड करा. सो आपण एक स्पेंडिंग लिमिट ॲड करूया. किती करू शकतो बाबा, ठीक आहे, किती मोठी ॲड केली तरी 100 रुपयाच्या वरती आम्हाला 100 रुपयाच्या वरती आम्हाला जायचं नाही. तुम्ही लिमिट काय लावलं आहे की तुम्ही ॲड कितीची लावा, कळलं की नाही, तर कधी तुमची ॲड 100 रुपयाच्या वरती जाणार नाही. ओके. आता इथे दाखवतं आहे कॅम्पेन स्पेंडिंग लिमिट टू लो, द कॅम्पेन स्पेंडिंग लिमिट मस्ट बी ॲटलिस्ट 5000 फॉर दिस करन्सी. सो ठीक आहे, आपल्याला हे कॅम्पेन लिमिट सांगते तर आपण कॅम्पेन लिमिटचं कॅन्सल करूया. आपण ॲडला आपण हे लिमिट लावूया. ओके. तुम्ही इथेही लावू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर AB टेस्ट आहे त्याचीही आपल्याला सध्या गरज नाही आहे. कॅम्पेन बजेट ऑप्टिमायझेशन म्हणजे आपल्याला हे साधारणतः किती रुपयामध्ये ही जाहिरात लावायची आहे त्याला आपण ऑन करूया. सो इथे 2 ऑप्शन येतात तुम्हाला, डेली बजेट आणि लाईफ टाईम बजेट. तर मी रेकमेंड करेन तुम्हाला डेली बजेटला लावा. आणि इथे किती डेली बजेट, साधारणतः आपण कमी करूया. त्यानंतर 150 रुपयाची ॲड आम्ही लावली ती चालू शकते. ओके. हे कॅम्पेन बीड स्ट्रॅटेजी इथे कधी पण तुमचं लो कॉस्ट हेच राहू दे.
ओके. त्यानंतर शो मोर ऑप्शन, ह्याच्यामुळे तुम्हाला ॲड शेड्युलिंगची विचारतात, तर त्यामध्ये काय करायची गरज नाही, आपण डेली बजेट लावलेलंच आहे. सो हे तुमचं पहिलं काय झालं आहे, पहिलं पेज तुमचं ओके झालं आहे, कॅम्पेन सेट झालं तुमचं. हे सेव्ह झालं त्यानंतर तुम्हाला नेक्स्टला जायचं आहे. नेक्स्टवरती गेल्यावरती आपण सेकंडमध्ये ॲड सेट नेम जे मराठी मास्टर पेज केलं होतं त्या कॉलमला आलो आहोत आपण. आता आपल्याला कुठल्या पेजसाठी ॲड करायचे, तर ते पेज आपल्याला पहिलं निवडायचं आहे. तिथे बरेचसे तुमचे 4-5 पेज असतील ते तुम्हाला दाखवतील. आता इथे माझं एक पेज आहे म्हणून एक पेज दाखवत आहे, आम्ही ते पेज निवडलेलं आहे. दुसरे पेजमध्ये ॲड इथे करू शकता, जे तुमचं पेज आहे तुम्हाला ते इथे येतं. ओके. त्यानंतर बजेटमध्ये तुम्हाला पुन्हा त्यांनी विचारले, स्टार्टिंग डेट विचारले. स्टार्टिंग डेट आत्ता लक्षात ठेवा मित्रांनो, आपण इथे जी आत्ता आपण ॲड करतो टायमिंग, तो टायमिंग तुमचा येतो, तर साधारणतः त्याच्यानंतरचं 1 तासाचं टायमिंग तुम्ही ठेवून द्या. म्हणजे काय होईल, कदाचित ॲड क्रिएट करताना कदाचित तुम्हाला वेळ लागला तर त्या टायमाला ती ॲड तुमची सुरू होईल. आता ही जाहिरात तुम्हाला किती दिवस चालवायची, तर तुम्ही तोही ऑप्शन आहे, तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा तुम्ही इथे एक टाईम पिरियड टाकू शकता. कमीत कमी 4 दिवस तरी ही ॲड लावा असं म्हणून. तर आपण एक 4 दिवसाचं लिमिट देऊया, टायमिंग असू दे, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, तुम्हाला जर रिस्पॉन्स कमी आला तर तुम्ही जाहिरात कधीही तुम्ही विड्रॉ करू शकता, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही 4 दिवसात बिंदास लावा. शो मोर ऑप्शन बघूया आपण ऑप्शनमध्ये काय आहे ते. हां, आता मगाशी आपण जे केलं तर कॅम्पेन, त्या कॅम्पेनला त्यांनी लिमिट दिलं होतं की 5,000पर्यंत कमीत कमी पाहिजे. आता इथे आपल्याला ह्या ॲडला लिमिट दिले, तर हे लिमिट आपण 100% लावलं पाहिजे. तर हे आपण लिमिट लावूया की कमीत कमी डेली मिनिमम दिले, मॅक्झिमम दिले. तर मॅक्झिमममध्ये तुम्ही 100 रुपये लावू शकता. 100 रुपये लावा, 150 लावा, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही 150 रुपये लावू शकता. आता आपण 150 रुपये का लावलं, तर आपण इथे वरती डेली बजेटलाच आपण 150 रुपये सेट केलेलं आहे, त्यामुळे इथे आपण 150 रुपयेच लावले. हे लिमिट लावणं खूप गरजेचं आहे. हे जर लिमिट लावलं तरच तुम्ही 150 रुपयाच्या वरती तुमचं खर्च होणार नाही. ओके. त्यानंतरचं ऑप्शन आहे ऑडियन्स, डिफाईन यू वॉन्ट टू सी युअर्स ॲड. लक्षात ठेवा मित्रांनो की बरेच वेळा लोक काय करतात की त्या आपल्या पोस्टच्या खाली बूस्टचा ऑप्शन येतो, ते बूस्टला ऑप्शनला क्लिक करून जाहिरात करतात. ती पद्धत नाही आहे, पद्धत खरी ही आहे. पण ह्याच्यामध्ये गंमत अजून एक असते की तुमची जाहिरात तुमच्या खास ग्राहकांपर्यंतच पोचली पाहिजे. तुमचे जे ग्राहक आहेत त्यापर्यंतच तुमची जाहिरात पोचवली पाहिजे. तर त्यासाठी हा ऑप्शन आहे ऑडियन्सचा. तुमचे कुठलं ऑडियन्स, त्यासाठी आपण क्रिएट करूया. इथे तुम्ही क्रिएट न्यू ऑडियन्स आहे किंवा यूज सेव, आता आपण नव्यानंच करतो त्यामुळे क्रिएट न्यू ऑडियन्सवरती आपण जाऊया. सेव्ह केलेले असेल तुम्ही इथे जाऊ शकता. सो क्रिएट न्यू ऑडियन्स ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिलं लोकेशनवरती यायचं आहे. ओके. तो लोकेशनवरती यायचं आहे. आता त्यांनी इंडिया इथे दिलेलं आहे. ओके. इंडियामध्ये मुंबई पण त्यांनी दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्ही मुंबई सिलेक्ट करू शकता. ओके. इथे मुंबई त्यांनी दिलेलं आहे. आता एक ऑप्शन आहे लोकेशनवरती, पीपल लिव्हिंग इन दिस लोकेशन. ओके. आता इथे किती 4 ते 5 ऑप्शन आहेत. पीपल लिव्हिंग इन ऑर रिसेंटली इन दिस लोकेशन हा एक ऑप्शन आहे. पीपल लिव्हिंग इन दिस लोकेशन आहे. पीपल रिसेंटली इन दिस लोकेशन आहे. पीपल ट्रॅव्हलिंग इज दिस लोकेशन आहे. आता 4पैकी मी सजेस्ट करेन तुम्हाला पहिला ऑप्शन निवडा की पीपल लिव्हिंग इन ऑर रिसेंटली इन दिस लोकेशन. म्हणजे लोक इथे राहणारे लोक आहेत किंवा इथे पूर्वी राहत होती, अशा लोकांपर्यंत ही ॲड पोचवा. आता ठीक आहे, मुंबई आपण केलेलं आहे, त्यामुळे अजून एखादा तुम्ही एरिया निवडू शकता. तुम्हाला एरिया निवडायचं, समजा ठाणे घेतलं, ठाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे दाखवतं बघा 40 किलोमीटर. तुम्हाला किलोमीटर जर वाढवायचे असतील तर तुम्ही हे वाढवू शकता. ओके. 65 किलोमीटरपर्यंत गेलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये अजून आपण घेऊया बदलापूरला तुम्हाला ॲड करायची असेल, बदलापूर आलं. ठीक आहे. हे पण तुम्हाला 40 किलोमीटर दिले, ह्यालाही तुम्ही वाढवू शकता. पण झालेलं आहे. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही इथे समजा तुम्ही एखादा पालघर तालुका घेतलात, तो वाढवू शकतो तुम्ही. तुम्हाला वाटलं नाही मला पुणे पण घ्यायचं आहे, तुम्ही पुणे करू शकता. असे तुम्हाला जो एरिया पाहिजे त्या एरियामध्ये तुम्ही हे ॲड लावू शकता. तुम्हाला वाटतं की नाही मला मुंबईमध्ये माझी ॲड नाही दिसायला पाहिजे, तर मुंबई काढू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे काय की तुम्ही जे लोकेशन ठरवता त्याच लोकेशनला तुमची ॲड दिसते.
मग स्पेसिफिकली तुमचा जर एखादा क्लास असेल तर क्लासला माणसं कुठे येणार, तुमच्या एरियातलाच येणार आहे. व तुम्ही फक्त तुमचा एरिया सिलेक्ट करू शकता, त्या एरियातला लेन सिलेक्ट करू शकता. हाही ऑप्शन आहे याच्यामध्ये. ओके, सो पुढे जाऊया आपण. किती वयाच्या लोकांपर्यंत तुम्हाला तुमची ॲड दाखवायची आहे. तर आता इथे 18 ते 65 बाय डिफॉल्ट आहे. तुम्हाला असं वाटतं का नाही 50च्या वरती लोकांना माझी ॲड दाखवून काय फायदाच नाही, तर तुम्ही इथे 50 वगैरे तुम्ही अशा प्रकारे करू शकता, त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता. ओके, समजा इथे 58पर्यंत तुम्ही 58पर्यंत करू शकता. तुम्हाला वाटतं नाही 18 वयाच्या नाही, आम्हाला कमीत कमी 25 वर्षावरच्या लोकांना ही ॲड दिसली पाहिजे, तुम्ही तेही करू शकता. ओके, 25 वर्ष करू शकता. आम्हाला हे समजा आम्हाला नाही 58 नकोच आहे, मला 50च पाहिजे, तर तुम्ही 50 करू शकता. ओके, आता जनरल तुमची ॲड. आता समजायचं कसं आहे, तुमचे समजा आता ब्युटिशियन्स तुम्ही कोण असाल तर फक्त लेडीजनंच ॲड दिसायला पाहिजे, तर तुम्ही फक्त वुमन करू शकता. तुम्हाला वाटलं नाही तुमचं जिम्नॅस्टिक आहे किंवा पुरुषांच्या संदर्भातलंच प्रोडक्ट आहे, तुम्ही फक्त पुरुषही करू शकता. तुम्हाला वाटलं नाही बाबा आपलं प्रोडक्ट आहे किंवा आपलं अशी गोष्ट की सगळ्यांना दिसावी, तुम्ही ऑल करू शकता. हे सगळे ऑप्शन इथे ओपन आहेत. ओके, त्यानंतर अजून एक मुद्दा येतो, डिटेल टार्गेटिंग. ओके, आता ह्याच्यामध्ये कसं आहे की ठीक आहे तुम्ही 25 ते 50 वय सिलेक्ट केलं, तुम्ही एरिया सिलेक्ट केला, तर साधारणतः ह्या एवढ्या एरियामध्ये ह्या वयामध्ये किती माणसं आहेत साधारणतः तुम्हाला इथे बघा हे ऑडियन्स रिटेन्शन दिलेलं आहे. इथे तुम्हाला दाखवते साधारणतः एवढी पोटेन्शियल रीच तुम्हाला इथे दाखवतात आणि ते काय युअर ऑडियन्स इज डिफाईन. ओके, आणि हा बघा हा तुमचा लाल आहे हे काटा आणि हे तुमचं ग्रीन आहे. ओके, त्या ग्रीनमध्ये तुमचा काटा हातला पाहिजे, म्हणजे कसं आहे की तुमचं ऑडियन्स व्यवस्थित आहे. पण आता ह्याच्यामध्ये बघा ठीक आहे बाबा एवढ्या एरियामध्ये 25 ते 50च्या वयोगटामध्ये एवढी माणसं आहेत, पण त्याच्यामध्ये माझ्या कामाची किती माणसं आहेत तेही आपण शोधू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा तुमचं केक शॉप आहे, तर तुम्हाला ही जाहिरात अशाच लोकांना दाखवायची की ज्यांचा पुढच्या 30 दिवसांमध्ये वाढदिवस आहे, तर तोही ऑप्शन आहे. तुम्ही इथे बर्थडे टाका, तुम्हाला ऑप्शन येते अपकमिंग बर्थडे येतील. ओके, तुम्ही अपकमिंग बर्थडे सिलेक्ट करा, म्हणजे काय होईल की येणाऱ्या 30 दिवसामध्ये ओके ज्यांचे बड्डे आहेत त्यांच्यापर्यंतच ही जाहिरात जाणार आहे. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला की उगाच नाही, म्हणजे माणूस ज्याचा जाहिरात बड्डे आहे तोही विचार करतो अरे बा बड्डेची मला केकची ॲड दिसली, तो करू शकतो. ओके, त्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही आता ही बड्डेचं केक कोण मागवतं, तर साधारणतः आपण बघा चांगले बँक एम्प्लॉई मागवू शकतील, तर बँक एम्प्लॉई म्हणून आपण टाईप करू शकतो. गव्हर्मेंट एम्प्लॉईज आहेत ते घेऊ शकतो आपण. ओके, नंतर IT फील्डची माणसं आहेत ती तुमचं बड्डे केक घेऊ शकतील. ओके, तर ते तुम्ही करू शकता. IT इंडस्ट्रीमध्ये IT सॉफ्ट TV सोशल मीडियाची माणसं तुम्ही घेऊ शकता. कम्प्युटर सिक्युरिटी, ॲडिशनल इंटरेस्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे घेऊ शकता. म्हणजे तुमच्या जाहिरात तुमचा ग्राहक वर्ग नेमका कोणता आहे ह्या प्रकारे तुम्ही इथे निवडू शकता. तुम्हाला तुमचा एखादा समजा असा क्लास असेल तर तुम्हाला पॅरेंट्स पाहिजे असेल तर तुम्ही इथे पॅरेंट म्हणून ऑप्शन टाकू शकता. आता मी सगळ्यांचेच एक टाकतो ऑप्शन, तर तुम्हाला पॅरेंट्स आहेत ते ऑल पॅरेंट्स किती पॅरेंट्स आहेत ते पण तुम्हाला येतात. तुम्हाला वाटलं की नाही माझं एखादं शैक्षणिक ॲप आहे आणि मला विद्यार्थी पाहिजे, तर मी स्टुडंट, पण स्टुडंट शक्यतो फेसबुकवरती नसतात, पण इथे त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी मोठे स्टुडंट येतील. पण तुम्हाला मग मेडिकल स्टुडंट कुठले स्टुडंट तुम्हाला पाहिजेत ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतो. इथे इंटरनॅशनल स्टुडंट आहे, स्टुडंट युनियन आहे, तुम्ही कॉलेजचे स्टुडंट हवे असते ते तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुमचा असं विचार करा की तुमची ट्रॅव्हल एजन्सी आहे समजा, तर तुम्ही काय टाकू शकता, तर ट्रॅव्हल तुम्ही टाकून बघा कसं आहे की तुम्ही ट्रॅव्हल टाकून बघा, तुम्हाला ऑप्शन येतील खाली फ्रिक्वेंटली ट्रॅव्हलर्स, म्हणजे फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करणारी जी माणसं आहेत त्यांच्या पण जाहिरात तुम्ही ते टाकू शकता. म्हणजे 10 लाख माणसं आहेत पण त्याच्यापैकी 2 लाख माणसं अशी आहेत की जी टूरवरती जातात, पण त्यांना तुमची ॲड दिसते. हे सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तुमची जाहिरात स्पेसिफिक तुमच्या ग्राहकांपर्यंत पोचवण्याचा फार सुंदर ऑप्शन इथे दिलेला आहे. ओके, त्यानंतर अजून एखादा उपचार करूया की आपण एखादं तुमचं समजा
तुमचं आय टी सॉफ्टवेअरसाठी तुमचं कुठलं तरी क्लासेस आहेत किंवा तुम्ही सोशल मीडियासाठी तुम्ही कॅम्पेनिंग करताय, तुम्ही डिजिटल मार्केटर्स आहात आणि तुम्हाला ॲड करायचे असेल तर तुम्हाला मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट असणारे लोक पाहिजेत, तर तुम्ही मार्केटिंगमध्ये तुम्ही मार्केटिंग हा शब्द टाका, तुम्हाला येतील. कळलं? म्हणजे बऱ्याप्रकारे तुम्ही इथे तुमचा ग्राहक वर्ग चूज करू शकता. ओके. सो ह्याच्यानंतर आपण पुढे जाऊया खाली. लँग्वेजेस. आता कसं आहे, फेसबुकने जे सांगितलं की तुमची जवळजवळ पोटेन्शियल रीच तुमची एवढी आहे. ओके. पण ती सगळ्या लँग्वेजमधली आहेत ना. आपली ॲड आपल्या सध्या फरक मराठी आहे, तर मला मराठी लोकांपर्यंतच ॲड ही पोचवायची आहे. ती मराठी हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मराठी आलेला आहे. आता लँग्वेज सिलेक्ट करायचं की नाही करायचं हा तुमच्यावरती आहे. जनरली केलेला चांगला असतो, म्हणजे आपल्याच लँग्वेजच्या लोकांना आपली जाहिरात पोचते. ओके. सो त्यानंतर आपण जर शो मोर ऑप्शनला काय आहे बघूया. इथे कनेक्शन्स आहेत, इथेची काही गरज नाही एवढी. त्यानंतर एक्झिस्टिंग कनेक्शन तिथं खाली केलं येऊ दे. हा ऑडियन्स मला सेव्ह करायचे असेल तुम्ही सेव्ह करू शकता. तुम्ही ऑडियन्सला नाव देऊ शकता. समजा आपण ऑडियन्सला सेव्ह करूया. ओके. ह्याला तुम्ही नाव देऊ शकता, बाबा सप्टेंबर तुम्ही नाव देऊ शकता किंवा 1 नाव द्या. ओके. पुढच्या वेळेला तुम्हाला काय करतं की सगळं काय सिलेक्ट करायची गरज नाही. तुम्ही फक्त या 1ला ऑप्शनला सिलेक्ट केलं की तुम्हाला येतात. ओके. आता एक महत्त्वाचा पार्ट आहे ह्याच्यामध्ये की हे सगळं आपण मराठी लँग्वेज सेव्ह केलं. ओके. बाकी सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये तुमची ॲड तुम्हाला कुठे कुठे प्लेस करायचे. ऑटोमॅटिक प्लेसमेंट आहे, मॅन्युअल प्लेसमेंट आहे. मी रेकमेंड करेन तुम्हाला मॅन्युअल प्लेसमेंटला जा. मॅन्युअल प्लेसमेंटला तुम्हाला बरेचसे ऑप्शन विचारतात. त्याच्यामध्ये फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ऑडियन्स नेटवर्क आहे आणि मेसेंजर आहे. तुम्हाला फेसबुकला ॲड टाकायची असेल तुम्ही इथे करू शकता. पण आपली ॲड सध्या पेज लाईकची ॲड आहे. त्या पेज लाईकची ॲड आहे, त्यामुळे आपण सध्या हे फेसबुकलाच आपण करूया. फेसबुकला कुठे कुठे तुमची ॲड दिसणार आहे तर फेसबुक न्यूजमध्ये दिसेल. फेसबुक मार्केटप्लेस तुम्हाला ॲड हवी असेल टाका. मी सध्या टाकत नाही कधी मार्केटप्लेसला, मी इकडून ऑप्शन काढून टाकतो. फेसबुक व्हिडिओ फीडला तुम्ही ऑप्शन टाकू शकता, तुमच्यावरती आहे. त्यानंतर फेसबुक राईट कॉलम आहे, फेसबुक एक्सप्लोरर. इथे तुम्हाला जिथे जिथे पाहिजे तिथे तुम्ही टिक करू शकता. फेसबुक पेज लाईकची ॲड आहे, तर माझं म्हणणं आहे की फक्त न्यूज फीडलाच राहू दे. ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जिथे जिथे पाहिजे तिथे तुम्ही ही ॲड क्लिक करू शकता. ओके. फेसबुकला सर्चमध्ये तुमची ॲड दिसायला पाहिजे तुम्ही इथे क्लिक करू शकता. मेसेजमध्ये दिसायला पाहिजे का, आर्टिकलमध्ये दिसायला पाहिजे का, जिथे तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही स्वतःच्या मनाने इथे क्लिक करू शकता. आता इथे आपल्याला जस्ट पेज लाईक ॲड करायचे, त्यामुळे आपण जास्त ठिकाणी आपण ही क्लिक करणार नाही आहोत. ओके. सो ह्याच्यानंतर हे आपलं झालेलं आहे. आपण नेक्स्टला जाऊया. ओके. तर ही ॲड तुमची कशी दिसते, काय दिसते हे तुम्हाला इथं दिसेल. आता इथे सिलेक्ट पेज विचारलेलं आहे. आपण हे पेज सिलेक्ट केले तरी पुन्हा ते विचारतं आहे. आपण सिलेक्ट करूया पुन्हा एकदा, हरकत नाही आहे. ऑलरेडी सिलेक्टेड आहे. ओके. नेक्स्ट करूया. सिलेक्ट पेजवरती गेला तुम्हाला परत ते पाठच्या पेजला घेऊन गेला. हां. आता हे ॲड नेम सगळ्यात शेवटचं ॲड नेम सप्टेंबर. ओके. सो इथे आपण आलेलो आहोत. तुमची साईडला प्रिव्ह्यू ऑन, तुमची ॲड कशी दिसणार आहे ती तुम्हाला इथे दिसते आहे. ही वेगळी साधारणतः अशा प्रकारे तुमची ॲड दिसणार आहे. सो इथे तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं मीडिया, तुम्हाला फोटो तुमचा कुठला लावायचा आहे इथे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. कुठला फोटो पाहिजे आम्हाला, तर चेंज मीडिया. आता एक फोटो इथे तुमच्या पेजला जो कवर फोटो आहे तो तुम्हाला इथे दाखवतो, पण तुम्हाला तो नको असेल तुम्ही दुसरा कुठलाही फोटो निवडू शकता. त्यासाठी तुम्हाला इथे अपलोडवरती जा आणि अपलोडवरती जाऊन तुम्ही एखादी इमेज इथे ॲड करू शकता. साधारणतः जर तुम्हाला
पेज लाईक करायचं असेल तर माझं वाटतं आहे की कुठलंही इमेज ॲड करू नका. जी तुमच्या कवर पेजला आहे तीच इमेज तुम्ही ॲड करा. पण तुम्ही ह्यातली कुठलीही इमेज तुम्ही निवडू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण पेज लाईकला असल्यामुळे मी इमेज आता निवडत नाही कुठली, ही जी आहे ती सिलेक्ट करतो. ओके, ही जी आहे ती सिलेक्ट करतो, जी ऑलरेडी फेसबुकने सिलेक्ट केलेली आहे. इथे तुम्हाला काय टाकायचं आहे, तिथे तुम्हाला तुमच्या जाहिराती संदर्भातले 4 ओळी इथे टाकायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आता ही पेज लाईकची ॲड आहे, तर जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी आमचे हे पेज लाईक करा वगैरे तुम्ही काही टाकू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे मी आपण एक जस्ट टाईप करतो की अधिक माहिती अधिक माहितीसाठी हे पेज लाईक करा. ओके, किंवा आणखीन तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही टाकू शकते इथे, जे लोकांना दिसेल. जसं तुम्ही ते टाकत जाते तसं ते तुमचे इथे ते चेंज होत जाते बघा. ओके, सो इथे मी टिक टाकलेलं आहे. सो अशा प्रकारे तुमची ॲड सेट झाली. अधिक म्हणजे पेज लाईक करा असते, हे तुमच्या पेजचं नाव इथे येतं, हे लाईकचं बटन येतं. तर ह्या प्रकारे तुमची ॲड इथे तयार झालेली आहे. ह्याला आपण इथे आता पब्लिश करू शकतो. ओके, जो लोकेशन विचारतं आहे इथे आपण आपल्याला इंडिया टाकायचं आहे. इंडिया गेलं कुठे. ओके, ॲक्च्युली ऑप्शन विचारत नाही, ते विचारायला आपण टाकून दिलं आहे. ओके, आता साहजिकच आहे आपण फेसबुककडे जाहिरात करतो, पेड जाहिरात करतो आहे, तर त्यासाठी आपल्याला त्यांना पैसे पे करणं गरजेचं आहे. तुम्हाला बरेचसे ऑप्शन आहेत. तुम्ही डेबिट कार्डने पैसे करू शकता, तुम्ही UPIने करू शकता, तुम्ही पेटीएमने करू शकता, नेट बँकिंगने करू शकता. क्रेडिट क्लेम असेल तर तो तुम्ही करू शकता. समजा आपण डेबिट कार्डने करायचं आहे, तुम्ही ह्याला ऑप्शन जाऊ शकता. ह्या इथे तुमचं कार्ड नाव आणि नंबर टाकून तुम्हाला सेव्ह करायचे. हा एकदाच तुम्हाला सेव्ह करायचे. अशा प्रकारे तुम्हाला पैसे ॲड करून ही जाहिरात पूर्णपणे टाकता येते. तर आता इथे काय मी हे टाकत नाही आहे. सो मला वाटतं तुम्हाला लक्षामध्ये आलं असेल की कशाप्रकारे आपण ही ॲड पब्लिश केली. ह्याच्यामध्ये अजून बरेच मुद्दे आहेत. ह्याच्यामध्ये लीड जनरेशन ॲड आहे, ह्याच्यामध्ये ट्रॅफिकची ॲड आहे, ह्याच्यामध्ये कन्व्हर्जनची ॲड आहे, ह्याच्यामध्ये ब्रँडची ॲड कशी करतात, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तो आत्तापुरता आपण इथेच थांबूया.